2024 ची लोकसभा निवडणूक ही अगदी जवळ आली आहे। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात आहे। अशातच महाराष्ट्र राज्यातून सलग 2 टर्म भाजपला साथ दिलेली राज्यातील जनता यंदा देखील भाजप सोबत राहील का हे येत्या निवडणुकीत आपल्या लक्षात येईल। अशातच भारतीय जनता पार्टीचे स्टँडिंग खासदार आपल्या लोकसभा मतदारसंघातून तयारीला देखील लागले आहेत। तर दुसरीकडे महाविकास आघाडीची ताकद फुटीमुळे कमी झाली असली तरी देखील विविध मतदारसंघातून त्यांनी महायुतीला चांगलं असं आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे। अशातच गेली 3 टर्म सलग सत्ता असलेल्या अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून आपलं वर्चस्व पुन्हा सिद्ध करण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे। सध्याचे भाजपचे खासदार सुजय विखेंना महाविकास आघाडीतून या मतदारसंघातून कोण आव्हान देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। एकंदरीत अहमदनगर दक्षिण मतदारसंघात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नेमकी काय गणित असतील याबद्दलचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। या अगोदर झालेल्या गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीच्या रूपात एकत्रितपणे लढल्या होत्या। अशातच गत लोकसभा निवडणुकीमध्ये नगर लोकसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जात होती। अशातच आपले चिरंजीव सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीसाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही जागा काँग्रेसला देण्याचा प्रस्ताव शरद पवार यांच्याकडे त्यावेळी ठेवला होता, परंतु तो प्रस्ताव शरद पवार यांनी फेटाळला आणि त्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार निवडणुकीत असेल हे त्यांनी स्पष्ट केले। एकंदरीत या कारणाने पुढील काळात सुजय विखे हे वैयक्तिकरित्या भारतीय जनता पार्टीमध्ये गेले। आपण हा निर्णय वडिलांच्या इच्छेविरोधात घेतला असून त्यांची साथ मला मिळेल की नाही याची शाश्वती नाही, परंतु भारतीय जनता पार्टीतून चांगलं काम करून त्यांचा सन्मान करण्याचा मी नक्की प्रयत्न करेल असे यावेळी सुजय विखेंनी सांगितलं होतं। एकंदरीत या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून लोकसभेची अधिकृत उमेदवारी देखील सुजय विखेंनाच मिळाली। त्यामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असा सरळ सामना 2019च्या निवडणुकीत आपणाला या मतदारसंघात पाहायला मिळाला। अशा वेळी आघाडीचा धर्म पाळत राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या चिरंजीवाचा खुला प्रचार करू शकले नाहीत, परंतु अंतर्गतरित्या सर्व स्तरातून सुजय विखे यांना कसं मतदान होईल याची काळजी त्यांनी या निवडणुकीत घेत अदृश्यपणे आपल्या मुलाला साथ दिली होती आणि एकंदरीत याच जोरावर सुजय विखे पाटील यांनी या निवडणुकीमध्ये विजय देखील मिळवला। नंतरच्या काळात राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस सोडत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्यांना भाजपमधून राज्यात मंत्रिपदाची संधी देखील मिळाली। नंतरच्या काळात या पितापुत्रांनी या मतदारसंघात स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला। अशातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंनी पुन्हा एकदा खासदार बनण्याचा निर्धार केला आहे, परंतु त्यामध्ये ते यशस्वी होतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। एकंदरीत नगर मतदारसंघाचा भौगोलिक अभ्यास करायला गेलं तर या मतदारसंघात प्रामुख्याने 6 विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो। त्यामध्ये शेवगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर, श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वर्चस्व दिसून येते, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर इथले चित्र बदललेलं दिसत आहे। शेवगावमधून मोनिका राजळे तसेच श्रीगोंदामधून बबनराव पाचपुते हे 2 भाजपचे आमदार आहेत, तर अहमदनगरमधून संग्राम जगताप आणि पारनेरमधून निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, तर कर्जत जामखेडमधून स्वतः रोहित पवार आणि राहुरी मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे हे शरद पवार गटाचे आमदार आहेत। एकंदरीत अजित पवारांच्या फुटीनंतर महायुतीची ताकद या मतदारसंघात वाढलेली दिसत आहे, परंतु याचा विशेष फायदा मात्र सुजय विखेंना होईल असं दिसत नाही, कारण सुजय विखेंना अंतर्गत महायुतीमधूनच थोडाफार विरोध आहे। त्यामुळे सुजय विखे यांना पुन्हा खासदार होण्यासाठी शर्तीचे असे प्रयत्न करावे लागणार आहेत असं सध्या तरी वाटतंय। या मतदारसंघावर विखेंबरोबरच आमदार निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके यांनी देखील दावा केला आहे। तसेच त्यांनी या मतदारसंघातून शिवस्वराज यात्रेच्या निमित्ताने आपला जनसंपर्क वाढवला आहे। तसेच या निवडणुकीत विरोधात कोणीतरी असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीत ही लोकसभेची निवडणूक लढवणारच असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे। तर दुसरीकडे आपल्या विधानसभा पराभवाचा ठपका राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर ठेवत माजी आमदार राम शिंदे हे अजून पण विखेंवर नाराज दिसत आहेत। त्यामुळे एकंदरीत महायुतीकडून विखे प्रबळ दावेदार असले तरी देखील विविध इच्छुकांमुळे उमेदवारीचा पेच या मतदारसंघातून तयार झालेला दिसत आहे। तर याउलट महाविकास आघाडीकडून येथून कोणता पक्ष निवडणूक लढवणार हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये। अशातच मधल्या काळात निलेश लंके पुन्हा एकदा शरद पवार गटात येणार अशा चर्चांना उधाण आले होते, परंतु त्यामध्ये किती सत्यता आहे हे पुढील काळात आपल्या लक्षात येईल। तसेच दुसरीकडे नेवासा मतदारसंघाचे आमदार शंकरराव गडाख हे सध्या ठाकरे गटात असल्याने त्यांचे नाव देखील या मतदारसंघात सर्वाधिक आघाडीवर आहे। गडाख यांचा नेवासा मतदारसंघ हा नगर लोकसभा मतदारसंघात येत नाही,
परंतु त्यांचा या मतदारसंघात चांगला असा जनसंपर्क आहे। त्यामुळे विखेंसमोर गडाख यांच्या रूपाने तगडं असं आव्हान असणार आहे। त्यामुळे नगर लोकसभा मतदारसंघात यावेळेस गडाख विरुद्ध विखे असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे। एकंदरीत या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायला गेलं तर हा मतदारसंघ तसा काँग्रेसचा बालेकिल्ला होता। सुरुवातीला जवळजवळ 50 वर्ष या मतदारसंघावर काँग्रेसची एकहाती सत्ता होती, परंतु नंतरच्या काळात भाजपाचे दिलीप गांधी यांनी काँग्रेसची ताकद मोडीत काढत या मतदारसंघावर सलग 2 वेळा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवला। तर गत लोकसभा निवडणुकीत गांधींचे तिकीट कापत सुजय विखेंना ही भाजपातून उमेदवारी देण्यात आली, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसमधून संग्राम जगताप हे मैदानात होते। या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांनी एकहाती विजय मिळवला आणि या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले। एकंदरीत भारतीय जनता पार्टीसाठी अनुकूल असलेला हा मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीत आपली विजयी घौडदौड अशीच चालू ठेवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। एकंदरीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा अभ्यास करायला गेलं तर या मतदारसंघामध्ये महायुतीची ताकद जास्तीची दिसून येते, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या निलेश लंके यांची भूमिका तसेच महाविकास आघाडीमधून कोण उमेदवार असेल यावर या मतदारसंघाचं गणित अवलंबून असेल। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघावर कोणत्या पक्षाचं वर्चस्व असेल आणि ह्या मतदारसंघातून पुढचा खासदार कोण असेल याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपण कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आणि हा पूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।